संतवाणी भारूड विंचू चावला. विंचू चावला वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला. तव घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण. मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. त्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन, अवघा सारिला तमोगुण. किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. भारूड विंचू चावला हा अभंग संत एकनाथांनी लिहिलेला आहे. हे एक भारूड आहे. भारूड म्हणजे जनजागृती करण्यासाठी, माणसाला चांगली शिकवण देण्यासाठी लिहिलेला अभंग होय. यात काम क्रोध विंचू म्हणजेच वाईट इच्छा आणि क्रोध म्हणजे राग हे माणसामध्ये आले की काय होते ते सांगितले आहे. विंचू हा विषारी असतो, त्याचप्रमाणे काम क्रोध दुर्गुण म्हणजेच वाईट गुण हा पण एक विषारी विंचूच आहे असे संत एकनाथांनी सांगितले आहे. आणि असा हा विंचू म्हणजेच राग लोभ वाईट गुण माणसामध्ये आले तर काय होते हे या अभंगामध्ये सांगितले आहे. यामुळे त्यांच्या अंगाला घाम आला, पंचप्राण म्हणजे मन शरीर व्याकुळ झाले, त्याने त्यांचा प्राण जातो की काय असे झाले. सर्वांगाची आग झाली, अशी ही दुर्गुणांची इंगळी त्यांना चावली आणि त्यामुळे सर्व अंगात वेदना झाल्या. या कामक्रोधाच्या विंचवाला एकच औषध म्हणजेच उतारा आहे की सत्वगुण म्हणजेच चांगले गुण अंगी लावा. कोणावरही रागावू नका, कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, सर्वांशी चांगले वागा, चांगले बोला. मग हा जो विंचू आहे रागाचा हा निघून जाईल. हे सर्व करूनही काही वाईट गुण किंवा राग राहिला, किंचित जरी राहिला तरी तो त्यांच्या गुरूंनी म्हणजेच संत जनार्दनांनी दूर केला. तर अशा या सुंदर भारुडामधून संत एकनाथांनी माणसाला चांगले वागण्याची शिकवण दिली आहे.